आमच्या बहुतेक लोकांना अक्कल नाहीये। एक उदाहरण सांगतो, हिंदू मिल मध्ये बाबासाहेबांचं स्मारक बनवणं आहे। काय आहे? हिंदू मिल मध्ये बाबासाहेबांचं स्मारक बनवणं आहे। सरकार स्मारक उभा करत आहे, तुम्ही नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातले एक थोर नेते आहेत। त्यांच्या विषयीचे साहित्य प्रकाशित करणं, त्यांचे फोटो सभागृहात सरकारी कार्यालयात लावणं, त्यांच्या जयंती दिनी पुण्यतिथी दिनी सुट्ट्या जाहीर करणं, त्यांचे कार्यक्रम घेणं हे त्या सरकारची जबाबदारी आहे, कारण ते या देशाचे महापुरुष आहेत। मग सरकारला जर वाटत असेल की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बांधावं तर ते बांधत, त्यांना ज्या ठिकाणी उभारायचं आहे तिथे उभारत। तो कुणाचा प्रश्न आहे? तो प्रश्न सरकारचा आहे। कुणाचा प्रश्न आहे? सरकारचा आहे। आपल्याला काय करायचं आहे? मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं की नाही द्यावं तो सरकारचा प्रश्न आहे। कारण की वेगवेगळ्या वास्तूंना, वेगवेगळ्या गोष्टींना सरकार महात्म्यांची नावं देत असतात, वेगवेगळ्या योजनांची नावं देत असतात। आता सरकारने त्या गोष्टीला बाबासाहेबांचं नाव दिलं नाही तर त्याला आपल्याला काय? त्या आनंदराज आंबेडकरनी म्हणे त्या स्मारकाचं पूर्ण ब्लूप्रिंट काढलं। किती पुतळा असेल, कुठे मेडिटेशन सेंटर असेल, वा आनंदराज साहेब, तेवढं ब्लूप्रिंट जर तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेचं जर काढलं आणि महानगरपालिकेच्या सत्तेत जर आला तर ते बरं राहील। एवढं आंदोलन, एवढं दिमाग जर बाकीच्या गोष्टीत लावण्यापेक्षा 2014च्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये लावून जर सत्तेत जर आलात तर स्मारक का सर्व प्रश्न सुटतील। हे काय भीक मागतात? मला फार राग येते साहेब। मी तुम्हाला स्मारक बांधायचं असेल 1 कोटी रुपये देतो, पाहिजे तर 5 कोटी रुपये देतो, पाहिजे तर 10 कोटी रुपये देतो। तुम्हाला 1-1 कोटी 10 कोटी रुपये देण्यासाठी 1-1 रुपयाची भीक मागेन, सकाळपासून झोडी घेऊन घरून निघेन। जेवढी भीक म्हणजे दान जमा झाला तो रोज जमा करू मी 1 कोटी रुपये देईन, 2 कोटी देईन, 3 कोटी देईन। पण त्या सरकारला स्मारकाची जागा मागणं त्या नामांतराच्या प्रकरणासारखं। आणि सरकार फार चतुर आहे साहेब। तुम्हाला एक गाजर दाखवते आणि मस्त मजा घेते। त्यांना माहिती आहे की या लोकात एकी नाही, या लोकांमध्ये 90% लोक त्यांची आहेत। तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा। आपल्या समाजातल्या वस्तीचं निरीक्षण करा। 90% लोक काँग्रेसमध्ये आहेत। म्हणजे 90% जे दलित आहेत बौद्धांमध्ये घुसलेले ते काँग्रेसचे आहेत। जेव्हा रामदास आठवलेने शिवसेनेशी युती करण्याची गोष्ट केली तेव्हा RR पाटील काय म्हणाला? आठवले गेला तरी चालेल, जनता आमच्या बरोबर आहे। त्यांना 100% माहित आहे की हे जे दलित आहेत ते आमच्या बाजूने आहेत। अहो, इतक्या वर्षात त्यांनी आमच्या नेत्यांना एवढं खाऊ पिऊ घातला, एवढी दारू पाजली आहे की त्यांना नस नस माहित आहे। काय माहित आहे? नस नस माहित आहे। त्यामुळे हे गाजर दाखवत राहतात, गाजर दाखवत राहतात, वाढवत राहतात। पण मी एक बौद्ध जितेंद्र राऊत म्हणून म्हणतो, हिंदू मिला स्मारक बनवायचं की नाही बनवायचं तो सरकारचा प्रश्न आहे, तो आमचा प्रश्न नाही। ते बाबासाहेबाला महापुरुष मानत असतील तर बनवतील, नाही तर नाही बनवतील, तो त्यांचा प्रश्न आहे, हा आमचा प्रश्न नाही। त्याच्यामुळे जर समजा आमच्या कोणत्याही बौद्ध माणसाला जर कोणी म्हणलं की हिंदू मिलाच्या बाबतीत आपण आंदोलन करू, बिलकुल करायचं नाही। आणि त्या आनंदराज आंबेडकर आणि त्या मीराताई आंबेडकरला ठणकावून सांगा,
बाबासाहेबांनी 2 ठिकाणी धर्मांतर केलं, म्हणजे दीक्षा दिली, एक नागपूर आणि एक चंद्रपूर. अरे चंद्रपूरला ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी दीक्षा दिली तिथं दीक्षाभूमी आहे, तुमच्या हक्काची जागा आहे, तिथे आजपर्यंत का नाही तुमचं वास्तू उभी झाली? स्वतःतले अंतर्गत वाद नाही सोडवतायत तुम्हाला. ज्या तुमच्या पवित्र जागा आहेत त्या पवित्र जागांवर तुम्हाला वास्तू बांधता येत नाही आणि भिकाऱ्यासारख्या मागण्या घेता. सरकार स्मारक बांधावा, पागल झाले लोक.